आज आपण अशी तिळाची वडी बनवणार आहोत, की जी वडी बनवताना आपल्या हाताला वडी थापताना अजिबात चटके बसणार नाहीत किंवा वडी थापण्यासाठी आपल्याला पोळपट आणि लाटणं याला भरपूर तूप लावून ठेवायचं, अशी पूर्वतयारी करून घ्यायची, अशी अजिबात गरज वाटणार नाही. अगदी 2 साहित्यामध्ये आणि फक्त 2 स्टेपमध्ये ही तिळाची खुसखुशीत आणि खमंग अशी तिळाची वडी कशी बनवायची ते आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशा तिळाच्या वड्या तयार करून घेऊया. तर इथे सर्वप्रथम एक पसरट पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये मी 1 वाटी पांढरे तीळ भाजायला घेतले आहेत. आता हे तीळ आपल्याला छान खरपूस वास येऊसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळ छान भाजून झाले की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता त्याच पसरट भांड्यामध्ये मी जेवढं 1 वाटी तीळ होते तेवढीच 1 वाटी मी इथं साखर घेतली आहे. आता ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. तर या साखरेमध्ये मी इथे 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि साखर आपली छान मेल्ट होऊ दे यासाठी इथे मी फक्त 2 चमचे पाणी टाकणार आहे, की पाण्यामुळे साखर आपली छान मेल्ट होईल आणि साखरेचा पाक होईल. आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. बघू शकताय फक्त आपल्याला तीळ भाजून घेतलेत आणि साखरेचा पाक घेतलाय. ही एक आपली पहिली स्टेप झालेली आहे. अजून चॅनेलवरती अजून नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा. बघितलात इथे आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे. आता या पाकामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व तीळ टाकायचे आणि हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं. बघू शकता मी दाखवते त्याप्रमाणे हे तीळ आणि हे साखरेचा पाक आहे तो असा छान चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचा आहे. आधीच मी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला ना पोळपट घ्यायचंय की त्याला भरपूर सारं तूप लावून ठेवायचंय किंवा लाटणं घ्यायचंय थापायला, तसं अजिबात न करता आपण घेतलेला हा पॅन जो आहे तो पसरटच आहे आणि आता या पॅन मध्ये चमच्याच्या साहाय्याने हे असं मिश्रण एकसारखं सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे आणि असंच हे थोड्या वेळासाठी थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आता जेव्हा हे थंड व्हायला होत असतं तेव्हा त्याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत. बघू शकता ह्याच्या मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. एका बाजूने पूर्ण ट्रान्सपरंट आणि एका बाजूने पूर्ण खुसखुशीत अशा आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. हाताने सुद्धा सहज काढता येतील अशा या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या 2 साहित्यामध्ये आणि 2 स्टेप्समध्ये या तिळाच्या वड्या नक्की करून बघा. या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.